अगदी 35 धावांना सामोरे जाण्यासाठी सलामीची जोडी येतोय तो साई प्रसाद आणि त्याच्या समोर मला वाटतंय जरा क्षेत्ररक्षण सजून घ्या. एकविरा एकविरा टीम्सला मला वाटतं जर 35 धावा बनवायचे असतील तर 11.66च्या गतीनं पळावं लागेल. तर त्यासाठी सलामीची जोडी आहे ती भवानी फायटर्सची साई प्रसाद वर्सेस त्याच्यासोबत प्रज्योत. तत्पूर्वी आपण काही क्षणामध्ये मागच्या सामन्यातील एक अफलातून खेळी साकारली, एक विध्वंसक खेळी साकारली. मला वाटते 3 चेंडूंमध्ये त्यांनी 16 धावांची एक आक्रमक खेळी गेली. त्या 16 धावा खरं तर विजयाचं महत्वाच्या ठरल्या आणि एक विकेट सुद्धा गोलंदाजी जेव्हा करण्याची वेळ आली होती तेव्हा केली आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल. तर सुधाकर दादांना मी विनंती करतो की सचिनला की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात यावं. विनायक पाटील सरांना मी विनंती करेन की सर आपण या सचिनचं कौतुक करावं का अफलातून खेळी साकारली त्यांनी. 3 चेंडूंमध्ये विस्फोटक 16 धावा आणि जेव्हा गोलंदाजीची वेळ आली होती तेव्हा मात्र एक विकेट घेऊन मात्र आपल्या टीमला SM चॅम्पियन ज्यांच्या खरं टीमच्या नावामध्ये चॅम्पियन हा शब्द दडलेला आहे आणि केवळ एक स्टेप ते दूर आहे चॅम्पियनशिप ट्रॉफीपासून आणि त्याची सातत्यपूर्ण कामगिरी करतोय तो सचिन. त्यासाठीच त्याला हे मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात येतोय. जाऊया. गोलंदाज आहे मंदार, सलामी स्ट्राईक साठी आहे तो प्रज्योत आणि नॉन स्ट्रायकिंग एंड साठी आहे तो साई प्रसाद. मंदार हलक्या हाताने स्टिअर करण्याचा प्रयत्न केला, चेंडू गलीच्या दिशेने गेला, तिथं फिल्डर तैनात आहे, त्याने कोणत्याही प्रकारची चूक नाही केली आणि मला वाटतं एक पहिल्या चेंडूवर एक धावानं आपलं आणि टीमचं खातं सुद्धा खोललंय आणि अशा प्रकारे डावाला सुरुवात केली. 35 धावांना चेस करायचं आहे आणि ते 18 चेंडूंमध्ये म्हणजे प्रत्येक षटकामागं प्रत्येक चेंडू मागं आपल्याला किमान 2 धावा करणं अपेक्षित आहे जर या मॅचमध्ये तुम्हाला प्रवेश करायचा असेल पुढच्या. तर त्यासाठी आता स्ट्राईक एंडवर येतो, स्ट्राईक रोटेट झाला, स्ट्राईकवर येतो तो डावखुरा बॅट्समन डाव्या हाताचा फलंदाज साई प्रसाद. हाच साई प्रसाद की ज्याने उतुंग षटकार खेचले होते, त्याच्या ती क्षमता आहे, त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. आता मात्र आपल्या टीमसाठी ते दाखवण्याची गरज आली कारण 35 धावांचं टार्गेट सेट केलंय ते समोर. विनर एकविरा संघानं मंदारच्या षटकातील पुढचा चेंडू थोडंसं क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अगदी पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. मंदाराच्या षटकातील पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन आडव्या बॅटनं फटका खेळलाय. कोणताही क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आणि येतोय विनासायास. मला वाटतं हा 4 धावा. कोणत्याही प्रकारचे जास्त प्रयत्न त्याला करावे लागले, केवळ दिशा द्यावी लागली आणि याचा फायदा होतोय मात्र 4 धावेने आणि एकूण धावसंख्या होते ती 5. प्रत्येक षटकामागं त्यांना जवळपास 11.66च्या गतीने पळायचं आहे. 5 धावा ऑलरेडी बनवल्यात त्यांनी. मंदार आता पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार होतोय. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र या मॅचकडे लागून राहण्यात येणाऱ्या पूर्ण मॅचेसला थोडंसं पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंपच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि थोडंसं आशाभूत नजरेनं खरं तर साई प्रसादने पाहिलं होतं अंपायर भट्टी म्हात्रे यांच्याकडं, परंतु त्याला सुद्धा माहीत आहे की तो अगोदरच चेंडू खेळण्यासाठी थोडासा लेग साईडच्या दिशेने सरकला होता म्हणून त्याला कदाचित तो वाईट मिळाला नाही आणि अर्थातच ते योग्य डिसिजन होतं. यावेळचा चेंडू मात्र उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात, झेल टिपेल का आणि येस इट इज आउट. साई प्रसादला डगआउट मध्ये परतावं लागेल आणि मोठा धक्का बसतोय तो मात्र भवानी फायटर्स टीमला आणि आनंदोत्सव साजरा करतात कारण त्यांना माहित आहे साई प्रसाद सारखा एक तडाखबंद खेळी करणारा फलंदाज डगआउट मध्ये परतलाय आणि त्याला रिप्लेस करतोय नंबर 3चा फलंदाज तुषार.
हा सुद्धा एक मयगरवाडी संघाला रिप्रेझेंट करतो. हा खेळाडू खूप चांगली अष्टपैलू कामगिरी करतोय. फलंदाजी करताना त्याच्याकडे सातत्य आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. आता सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती समोर निर्माण आहे आणि जबाबदारी सुद्धा येऊन ठेपले, कारण कोणत्याही टीमचा नंबर 3चा खेळाडू हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो क्रिकेटमध्ये. मग ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो किंवा आपण गल्ली क्रिकेट सुद्धा जरी म्हटलं तरी 3 नंबरचा खेळाडू अतिशय इम्पॉर्टंट. जसं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 नंबरसाठी बऱ्याचशा खेळाडूंना म्हटलं गेलं आहे. राहुल द्रविड असतील, रिकी पॉन्टिंग असतील, त्याच्यानंतर अरविंद डिसिल्वा असतील किंवा संगकारा असतील, यासारखे महान खेळाडू नंबर 3साठी खेळलेत. आणि आजच्या घडीला विराट कोहलीसारखा खेळाडू सुद्धा जो चेसिंग मास्टर समजला जातोय इंडियन टीमसाठी, त्यांचा क्रम सुद्धा नंबर 3चा आहे. याच दरम्यान एक वाईटचा इशारा येतोय. एका अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे सरकावतोय. धावसंख्या झाली 1 गडी बाद 6. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना थोडासा संघर्ष करावा लागेल जरूर, परंतु ते संघर्ष पराकाष्ठा केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. याच दरम्यान पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप दिशा भरकटतोय आणि म्हटलं जातं की जर तुम्ही गोलंदाजीची दिशा भरकटली तर मात्र मॅचची दिशा भरकटल्याला वेळ लागणार नाहीये. आणि तशीच जणू गोलंदाजी इथं होताना दिसतोय. मंदार खरं तर 35 धावांना चेस करायचं आहे. 1 विकेट डगआउटमध्ये परतलाय. साई प्रसाद सारखा एक तडाखेबंद फलंदाज समोर होता. तुषार सारखा पुन्हा एक त्याला रिप्लेस करणारा फलंदाज आलाय. पुढचा चेंडू पडल्यानंतर परमेश्वर इथं बघितलं तर इथून सुद्धा तुम्हाला दिसला की चेंडू स्विंग झाला आणि खरं तर त्याला स्वतःसाठी रूम बनवली होती आणि चेंडू मारायचा होता पॉईंटच्या दिशेनं, परंतु टॉप एज घेतली चेंडूचं स्विंग झाल्यामुळं. आणि इथं मात्र तुषार सारखा खेळाडू पुन्हा एकदा डगआउटमध्ये परततोय आणि एक रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेटचं पतन होताना दिसतंय. ते मात्र भवानी फायटर्स या टीमचं. आणि थोडंसं सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर ड्रायव्हिंग सीटवर आहे तो विनर एकविरा हा संघ. 7 धावफलकावर जमा झाल्या. 2 विकेटचा पतन झालाय. अजूनही बऱ्याचशा धावांची आवश्यकता, 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि ती जमा करण्याची किंवा त्यांना चेस करण्याची जबाबदारी आता या 2 फलंदाजांची आहे. दोघांपैकी एका फलंदाजाला मात्र इथून अग्रेसिव्ह क्रिकेट, आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल जर आपल्या टीमला पुढच्या फेरीत न्यायचं असेल तर. मंदार हो हलक्या हातानं खरं तर ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायाला लागला, परंतु लेग बायचा इशारा येतोय अंपायर बंटी म्हात्रे यांच्या मार्फत आणि मला वाटतं 1 धावेने धावफलक हलता राहतोय. 8 धावसंख्या झाली आहे आणि पहिलं षटक मला वाटतं संपुष्टात येतोय. पहिल्या षटकावर धावसंख्या आहे ती 8. 11.66च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या होत्या, बनवल्या गेल्या त्या 8. म्हणजे आता 12 चेंडूंमध्ये 12 चेंडू आणि 27 धावांचं जे आस्किंग रन रेट आहे ते मात्र वाढत चाललंय. 12 चेंडू 27 धावा. आता मात्र प्रत्येक चेंडू माग जवळपास 2 पॉईंट वर समथिंग धावा तुम्हाला जमवाव्या लागतील आणि ते थोडंसं प्रेशर तुम्हाला घ्यावं लागेल. आणि जर तुम्ही प्रेशर घेतलं आणि ते जर तुम्ही मेंटेन केलं रन रेट तर मात्र तुम्हाला या सामन्यामध्ये अजूनही संधी आहे. 12 चेंडूंमध्ये 27 धावा. गोलंदाज क्रमांक 2 वापरण्यात येईल सचिन. हा की खरं तर फसवा गोलंदाज आहे आणि थोडंसं प्रभावित केलं आज या गोलंदाजानं. 12 चेंडूत 27 धावा. मित्रांनो, आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. त्याच्यामुळे संघर्ष इतका करा की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहास घडला पाहिजे. इथं संघर्ष करायची वेळ आहे ती मात्र आता भवानी फायटर्स या टीमची, कारण 12 चेंडूत 27 धावांची आवश्यकता आहे. समोर गोलंदाज आहे एक ऑफ स्पिनर गोलंदाजी करणारा सचिन, एक 40+ गोलंदाज आहे आणि त्याला सामोरं जाईल उजव्या हाताचा फलंदाज प्रशांत. हा सुद्धा एक 40+ खेळाडू आहे. प्रशांत आणि सचिनची ही जोडी काय काम, बघूया कोण याच्यावर हाबी ठरतंय. आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर एज लागली, आउटर एज लागली आणि पुढील काम होतं ते मात्र यष्टिरक्षकानं कंप्लीट केलं आणि सचिननं आपल्या पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार मला वाटतं बनवलंय ते प्रशांत यांना. खूप सारे प्रेक्षक
तर इथून पुढचे जे सामने होतील ते नक्कीच आपण अनाऊन्स करतो की 2 षटकांचे असतील, कारण जो दिवस आहे तो अगदी अंधाराकडे झुकत चालला आणि अजून 2 सामने आपले बाकी आहेत. त्याच्यामुळे इथून पुढचे दोन्ही सामने हे 2-2 षटकांचे राहतील. तर सचिनचे अफलातून गोलंदाजी आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय. फसवी गोलंदाजी आपण म्हणू शकतो, अपस्पिन गोलंदाजी करताना हा खेळाडू दिसलाय सातत्यानं आणि त्याला यश सुद्धा आले. त्या प्रशांतच्या विकेटच्या पतनानंतर त्याला रिप्लेस केलंय नवीन फलंदाज मयूर. सचिन टू मयूर. हो 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 हो, थोडीशी दिशा भरकटली खरं तर, कारण नेहमीच म्हणत असतं की उजव्या आणि डाव्या हाताची जेव्हा जोडी परमेश्वर मैदानात उतरते तेव्हा थोडं कॉन्सन्ट्रेशन असतं गोलंदाजाचं, ते कुठेतरी चुकतं आणि त्याचाच परिणाम म्हणून अतिरिक्त धाव जात असते. यावेळचा चेंडू मात्र अगदी फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रश्न उद्भवत नाही आणि केवळ 1 धावानं समाधान मानावे लागेल. धाव संख्या होते ती 10 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 10 धावा फलकार जमा झाल्या. तर अजूनही 11 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मॅच अगदी दोन्ही संघांकडे समान दोलायमान स्थितीत आहे. 11 चेंडू 26 धावा, परंतु सचिन सारखी फसवी गोलंदाजी 10 चेंडू. यावेळचा चेंडू स्वतःला बॅकफुटवर गेला, रूम बनवलं आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग रिझनचा वरून 6 धावांसाठी. आणि या 6 धावांची खरंच गरज होती, ती मात्र भवानी फायटर्सच्या टीमला. आणि त्या 6 धावा आल्यात. फलंदाज प्रज्योतच्या बॅटमधून येतो हा उतुंग षटकार. प्रज्योत सुद्धा एक चांगला दमखम राखणारा खेळाडू आहे, त्याच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील भवानी फायटर्स टीमला. धाव संख्या झाली होती 16. 9 चेंडू 19 धावा. प्रत्येक चेंडूकडे मात्र आस्किंग रन रेट वाढत चालले, परंतु या षटकारांना थोड्याशा आशा पल्लवित झाल्या असतील. सचिन टू प्रज्योत. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं सचिन तिथं नाराज आहे, कारण मला वाटतं हलकासा एज लागला होता आणि खूप चांगली गोलंदाजी आज दिवसभरात खूप प्रभावित केलंय. थोडासा लालच सुद्धा दाखवतोय फलंदाजांना आणि तदनंतर मात्र एक चांगलं अपस्विंग टाकतोय आणि त्याच्यात मला वाटतं फसवतोय तो सचिन. पुढचा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातात चेंडू जातोय. केवळ 1 धावाने धाव फलक पुढे सरसावेल. धाव संख्या झाली होती 17 आणि आता हवेत 7 बॉल 18. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे लागल्यात, कारण 7 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र तुम्ही एका बाजूला डावखुरा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज सचिन. फुल टॉस, परंतु या फुल टॉसचा फायदा उचलता आला नाही. स्वतःचा बॅलन्स गेला, बिघडलाय, परंतु दुसऱ्या धावेसाठी धावलेत खरे. थोडासा चान्स होता आणि त्याच्यात मात्र रनआउट नक्की होतोय आणि परतावं लागेल. दुसरी धाव घेणं कदाचित ही महाग ठरू शकतोय, कारण प्रज्योत सुद्धा चांगली फलंदाजी करत होता, परंतु त्याला रिप्लेस करतोय सत्यविजय. त्याला रिप्लेस करतोय राहुल. चला अंपायर विनंती असेल की प्लेयर्स लगेच पांगवा तुम्ही. 6 चेंडू आणि 17 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आला तर मॅच मध्ये वापसी भवानी फायटर्सची. मॅच मध्ये नक्कीच रंगत येईल, परंतु तो षटकार येईल का त्यासाठी समोर फलंदाज आहे. स्ट्राईक एंडवर आहे तो आता राहुल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रज्योत. राहुल आणि प्रज्योतची ही जोडी या 6 चेंडूंमध्ये किमया करून दाखवावे लागेल. आत्ता नाही केलं तर मात्र तुमचा या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल, कारण शेवटच्या षटक फेकण्यासाठी आपल्या कर्णधारानं विश्वास दाखवला. तो गोलंदाज भूपेशवर थोडासा दडपण असेल, कारण पहिल्या चेंडूवर कारण आता मला वाटतं फलंदाजांकडे दडपण नसावं, कारण त्यांना गमावण्यासारखं काही नाहीये.
पहिल्या चेंडूवर खरं तर लॉलीपॉप चेंडू होता, पुलचा फटका मारण्यासाठी अपेक्षित चेंडू खरं तर पडला गेला होता, तिथंच टायमिंग मिस केलंय आणि इथं संधी दवडली गेली आहे. आता इक्वेशन चेंज झालंय, चेंडू राहिलेत 5 आणि धावा हव्यात त्या 17. 17 रन्स फ्रॉम 5 balls. Who will win the match? Nobody can predict because cricket is the game of uncertainty. आणि असाच हा क्रिकेटचा अनिश्चिततेने भरलेला खेळ इथं मात्र मैदानात बघतात. यावेळचा चेंडू मात्र पुन्हा एकदा रिशफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेलाय निर्धाव पद्धतीने सांगता होतोय, कोणत्याही प्रकारची धाव होत नाहीये. चेंडू शिल्लक राहिलेत आता मात्र 4 आणि धावा अजूनही 17. आठवतोय तो आता 4 सलग चौकारांची आवश्यकता आहे. तो असा एक फलंदाज असायला पाहिजे आपल्या टीममध्ये, संपूर्ण समर्पण करायला पाहिजे बॅटने, कारण आता आपली एक एक बॉल गडी जी संधी आहे ती मात्र कमी होत चालली आपल्या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी. यावेळचा चेंडू अपेक्षेप्रमाणे चेंडू खरं तर आलाय, परंतु त्याला मोठ्या फटक्यात रूपांतर करण्यासाठी त्याला संधी साधता आले नाही. केवळ 2 धावांनी मात्र धावफलक खालता ठेवण्याचा प्रयत्न होतोय. या दुहेरी धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते ती 20. 3 चेंडू 15 धावा. आता मात्र थोडंसं आव्हान कठीण बरेच चाललंय, परंतु अजूनही अशक्य नाहीये, कारण 2 मोठे फटके, 1 चौकार मॅच फिनिश करेल, 3 सलग षटकार मॅच फिनिश करून टाकेल, परंतु एक मात्र चेंडू मॅच मधलं आव्हान, फलंदाजीचं अस्तित्व मात्र इथं संपून टाकेल. भूपेशच्या हातात चेंडू, शेवटची संधी असेल या फलंदाजांना, या चेंडूवर षटकार आला तर मात्र मॅच मध्ये आव्हान जिवंत असेल. येईल का नाही, इथं मात्र केवळ चेंडू निर्धाव पद्धतीने सांगता होतोय, कोणत्याही प्रकारची धाव नाही. 2 चेंडू आणि आता 15 धावा, कारण विकेट आता स्लो होते आणि गोलंदाजांना साथ देते. निश्चितच आता मात्र गोलंदाजांना थोडीशी साथ देते ती विकेट, फलंदाजांसह थोडीशी नाराज दिसते. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केला, नो मॅन्स लँडमध्ये कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही, परंतु याचा फायदा सुद्धा होणार नाही. तो मात्र भवानी फायटर्सला आणि त्यांचं आव्हान जवळजवळ या स्पर्धेतलं अगदी औपचारिकता राहिले, संपुष्टात येण्याची चिन्ह क्लिअर क्रिस्टल सारखी दिसतात आपल्याला. शेवटचा चेंडू बहुधा असावा, हलक्या हाताने एक रक्षात्मक स्ट्रोक, डिफेन्सिव्ह शॉट खेळलाय तो, आणि याचबरोबर भवानी फायटर्सचा संघ या स्पर्धेतून बाद होतोय आणि विनर एकविराई हा संघ मला वाटतं या स्पर्धेत पुढच्या फेरीत क्वालिफाय झालाय. आणि आता होणारी लढत असेल ती मात्र सिद्धवेद फायटर्स आणि विनर एकविरा या 2 संघांदरम्यान लढली जाईल. आणि या मॅचचं विश्लेषण करण्यासाठी आमचे सोनगर गावचे सुपुत्र आणि आमचे साथी समालोचक परमेश पाटील सरला मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो की आपण येणाऱ्या या मॅचचं धावतं समालोचन आपण आपल्या मधुर वाणीतून करायचंय. ओव्हर टू परमेश सर, थँक्यू. जाऊया आपण स्वागत समारंभाकडे. सन्माननीय आदरणीय भगवान ठाकूर आणि पूजाताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहिल्यात. मी दोघांना या ठिकाणी एकत्रित बोलवतोय. त्यांचा हा सन्मान सोहळा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. अर्थातच MSCB मध्ये खरं तर जे कार्यरत आहेत आणि मोलाचं सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. सन्माननीय भगवान ठाकूर आणि पूजाताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण, आणि त्याबद्दल आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच प्रथमेश आणि साईप्रसाद यांच्या ताई आहेत त्या, आणि त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं त्यांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. तदनंतर आपण प्रथमतः टॉस करूया. टॉस केला जाईल सिद्धवेद फायटर्स आणि त्यांच्या विरोधात अर्थातच विनर टीम विनर्स एकविरा. सामना 1 षटकांचा असेल. 1 षटकांची लढत आहे. या ठिकाणी टॉस जिंकला विनर्स एकविरा संघाने टॉस जिंकला. आपण आजच्या दिवसातील विशेष सन्मानाकडे आपण जाऊया. खरं तर मॉडेल क्षेत्रातील एक मोठं नाव
वाशी विभाग खारेपाट विभागातील कुमारी स्मितल अनिल म्हात्रे कोलायस स्कूल येथे ज्या शिक्षक पदावर कार्यरत आहेत आणि खरं तर सौंदर्य स्पर्धेत पदार्पणातच ज्याला चांगलं यश मिळालंय 25 डिसेंबर 2023 रोजी लायन्स मिस सुंदरी 2023 किम येथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये त्या विजेत्या राहिल्यात. त्यानंतर 31 डिसेंबर 2023 रोजी प्रिन्सेस ऑफ रायगड रोहा येथे जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनरअप आणि नुकताच 31 जानेवारी 2024 रोजी प्रिन्सेस ऑफ महाराष्ट्र रत्नागिरी येथे जी स्पर्धा संपन्न झाली त्या स्पर्धेत फर्स्ट रनरअप. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरं तर मॉडेल क्षेत्रातील एक मोठं नाव आज या व्यासपीठावर आपण त्यांना पाहतोय. कुमारी स्मितल अनिल म्हात्रे वाशी यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेमध्ये घेतोय. खरं तर ताई आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतोय. आत्ता झालेल्या सामन्यामध्ये सामनावीर अर्थातच नो डाऊट सचिन प्लीज सचिन आपण यायचं आहे आणि सामनावीरचा किताब या ठिकाणी आपल्याला दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच सचिन. इट्स अ सेमीफायनल महत्वाची लढत 1 षटकांचा हा सामना. सेमीफायनल म्हटलं की फक्त आणखीन 1 पाऊल पुढे तुम्हाला जायचं आहे. मग अर्थातच शेवटची लढत अर्थातच मेगा फिनाले खेळण्याची संधी तुम्हाला जरूर मिळणार. गेम ऑन. डावाला सुरुवात होईल. पहिल्या षटकासाठी गोलंदाज सत्यविजय. इकडे पहिला चेंडू पॉइंट रिजनला कट केलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. चेंडू मात्र डीप पॉइंट रिजन मध्ये फील्ड होईल आणि त्यानंतर रन्स मात्र या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. एकूण 2. मागच्या मॅच मध्ये सामनावीर सचिन आणि आपल्या क्रिकेट करिअर मधली खरं तर कदाचित हा पहिला सामनावीरचा किताब असेल आणि तो देखील एक चांगला प्लॅटफॉर्म. अप्रतिम फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड. या ठिकाणी चेंडूला पाठवलं पेन फणस डोंगरीच्या दिशेने सीमा पार. षटकार आणि या 6 धावेने धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर. एकूण 8 धावा धावफलकावर निश्चितच आपण पाहतोय. 8 धावा धावफलकावर निश्चितच आपण पाहतोय. एका षटकाची ही लढत आणि सेमीफायनलचा जितेंद्र सर हा ठरणार आहे. कारण की सेमीफायनल म्हटलं ना की डू ऑर डाय आणि ही मॅच अतिशय महत्वाची. इकडे लेटकट केलाय दिशा दिलाय तडमाडला चेंडू चाललाय. 1 रन्स आली दुसऱ्याच्या शोधात आणि तिकडे दुसरी रन्स देखील आले. 2 धावेने धावसंख्या मात्र आता डबल फिगर मध्ये 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 म्हटलं की मग तेंडुलकर द गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. तर ज्यांच्या नावाचा स्टँड इकडे आपण या क्रीडा नगरीवरती पाहतोय. पण क्रिकेट असं केला की तुमच्या नावाचा एखादा स्टँड एखाद्या स्टेडियमला दिला गेला पाहिजे. पाठीमागे देखील भूषण मोरे यांचं नाव आणि योगेश पवार या 2 खेळाडूंचा दिग्गज खेळाडूंचं नाव पाठीमागच्या खरं तर समालोचन कक्षाच्या पाठीमागे जो स्टँड आहे त्याला दिला. इकडे लेदर क्रिकेट खेळताना खरं तर भालगावचा सुपुत्र आपण प्रतीक म्हात्रेला देखील पाहतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. त्रिफलाची दांडी गोल. फलंदाज अजिंक्य बॅक टू द पॅव्हलियन. जरूर या ठिकाणी दिग्गज खेळाडूंची आपण चर्चा करतोय. प्रतीक म्हात्रे भाल खरं तर लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेट देखील तितकाच चांगला खेळणारा हा खेळाडू आहे. प्रचंड मेहनत आणि रायगड टीमचा कर्णधार देखील कर्णधार पद ज्याच्याकडे सुपूर्त केलंय. खरं तर भाल गावाची आन बान शान अर्थातच त्यांनी आम्हाला
गणित शिकवले अर्थातच प्रवीण सरांचे सुपुत्र अर्थातच प्रतीक म्हात्रे, त्याला देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मॅचकडे जाऊया. एका षटकाची लढत आहे. सेमीची लढत आपण पाहतोय. त्यानंतर एक सामना शेवटचा अर्थातच मेगा फिनाले बेस्ट वर्सेस बेस्ट अंतिम लढत निश्चितच आपण पाहणार आहोत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट नंबर 3 मिस्टर मंदार या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. षटकातील चेंडू बाकी असतील 2, धावसंख्या 10. पंचक्रोशी प्रीमियर लीग मधला सर्वाधिक महागडा खेळाडू की ज्या खेळाडूवर अक्षरशः पॉइंटची बरसात झाली, तो खेळाडू ह्या मॅच मध्ये इम्पॅक्ट दाखवेल का? कारण की आता शेवटचा चेंडू बाकी आहे. एका षटकाची मॅच. आमचे परम मित्र महेंद्र इकडे दुखापतग्रस्त असताना देखील ते मॅच बघायला आलेत. त्यांचं देखील आपण निश्चित स्वागत करूया. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू असेल. या ठिकाणी फटका जरूर हवेत आहे. क्षेत्ररक्षकाला आहे. सेफली लँडिंग. त्यानंतर रन्स मात्र आल्यात किती पाहूया आपण. 2 धावा. 2 धावेने धावसंख्या मात्र आता पाहायला मिळेल. स्कोर कार्डवर एकूण 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 15 धावसंख्येचं लक्ष्य मात्र आता असणार आहे. प्रतिस्पर्धी संघ जो आपण पाहणार आहोत अर्थातच सिद्धवेद फायटर्स संघाला फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी अर्थातच 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. PPL पंचक्रोशी प्रीमियर लीग 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहताय. आमचे लाडके आयोजक ट्रॉफी फायटर्स फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुधाकर दादा म्हात्रे यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. खरं तर त्यांची फार मोठी इच्छा होती की आपल्या ग्रामीण खेळाडूंना, खारेपाट विभागातील खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळावं, एक चांगल्या मैदानावरती क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी. त्यासाठी खरं तर या स्पर्धेचं आयोजन असं आपण म्हणूया. त्यांच्यामध्ये असणारे कलागुण इतर लोकांना देखील पाहता यावे आणि ग्रीन ग्रास हिरवलीच्या मैदानावरती खेळाडूला क्रिकेट खेळण्याची संधी मिळावी. खरं तर यासाठी तर खरं तर या स्पर्धेचं आयोजन आणि याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा क्षण गोड व्हावा. ती आता मात्र काही शेवटच्या असं आपण म्हणूया क्षण बाकी आहेत या संपूर्ण स्पर्धेतील. सेमीची लढत तुम्ही पाहताय. सेमीज मध्ये प्रथम फलंदाजी करत असताना टीम विनर्स एक वीरा या फ्रँचाइज टीमने 14 धावा स्कोर कार्डवर जरूर लगावल्यात आणि विजयासाठी आता 15 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा आपण आवाजात बदल करूया आणि जाऊया आपण अर्थातच शुभम या समालोचकाचा आपण आवाज ऐकूया. धन्यवाद सर, ज्यांचा आपण गोड आवाज ऐकत होतात असे परमेशजी पाटील सर. खूप सुंदर समालोचन सोनकर गावचे सुपुत्र आहेत. खूप सुंदर समालोचक त्याच्या माध्यमातून आपण ऐकत असतो. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत सिद्धवेद फायटर्स संघाला 15 धावा. 15 धावा थोडंसं मुश्किल सर आव्हान आहे एका षटकामध्ये, कारण मंदार सारखा गोलंदाज अजिंक्यच्या समोर आहे. अजिंक्यचा सुद्धा आजच्या दिवसातील खेळ आपण पाहिला तर सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून देखील झालाय. परंतु पहिला चेंडू अवे फ्रॉम बॉडी, चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर होता मंदारचा, परंतु खराब चेंडू आणि आव्हान तर धावेत पडेल भर. 6 चेंडू आणि 14 धावा जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील सिद्धवेद फायटर संघाला. मंदारला माहिती आहे फेवरेट झोन आहे मिड विकेट आणि फाईन लेग अजिंक्य याचा. पुन्हा एकदा घुटना टेक मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. चेंडू अडवेल तत्पर 1 धाव मिळेल आणि विनायक येईल आता स्ट्राईक एंड वरती. 2 धावा धावफलकावरती लागल्यात आणि अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. सेमीफायनलचा सामना आहे. हाय व्होल्टेज सामना जरूर आहे. स्ट्रेट ड्राईव्ह केला विनायक आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे
आणि एकच धाव प्राप्त होईल. मोठे फटके मारावे जरूर लागतील कारण 15 धावांचं लक्ष आहे. 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे आता मैदानावरती सिद्धवेद फायटर या संघाला जिंकण्यासाठी. 4 चेंडू आणि 12 धावा. पुढचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला. एक धाव पळून काढलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु मैदानावरती काय झालंय रन आउटची विकेट जाते विनायक याच्या मार्फत. विनायकला परतावं लागेल माघारी. विनायक बॅक टू द पॅव्हेलियन. आणि आता प्रेडिक्शन असेल मैदानावरती 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल सिद्धवेद फायटर या संघाला. सर सकाळपासून जर आपण पाहिलं तर टॉस हरत आलाय परंतु आता त्यांच्या क्षेत्ररक्षण वाटेला आलं होतं. संध्याकाळचं सत्र होतं परंतु संध्याकाळच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षण त्यांच्या वाटेला आलं आणि प्रथम फलंदाजी घेतली एकविरा संघानं. आणि अजिंक्यचा तडाखा पाहतोय आपण मैदानावरती. काय फटका खेळलाय काय फटका सजवलाय. घुटना टेक आणि तमाशा देख 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 देख. चेंडू चाललाय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. आणि जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल मैदानावरती. अजिंक्यचा तडाखा आपण पाहिला मैदानावरती. अजिंक्यचा तडाखा सकाळपासून आपण पाहतोय मैदानावरती. काय सुंदर फलंदाजी अजिंक्य याची राहिली सिद्धवेद फायटर संघासाठी. ट्रॉफी फायटर नारवलबेडी या संघातून खेळ करत असतो परंतु आज आपल्या सिद्धवेद फायटर या संघासाठी सुंदर खेळ अजिंक्य याचा आपण आजच्या दिवसात पाहिला. आणि काय सुंदर फटका सजवला मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकला षटकार. 2 चेंडू 5 धावा. फुल टॉस होता. फुल टोल वसूल करायची गरज जरूर होती त्याला परंतु एक धाव घेतलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर झाला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आता मात्र सामना रंगतदार स्थितीत येऊन ठेपलाय. 1 चेंडू आणि 3 धावेची गरज असेल जिंकण्यासाठी सिद्धवेद फायटर या संघाला. 1 चेंडू आणि 3 धावा. 3 धावा जर आपण विचार केला तर आउटफील्ड चांगली आहे. चांगल्या आउटफील्डवर 3 धावा धावून सुपर ओव्हर आहे 80 रन बनवले. आणि जर सामना का टाय झाला तर सुपर ओव्हर खेळण्यात येईल. आणि आव्हांतर 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 खराब 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 आणि खराब चेंडू फेकला. या ठिकाणी आवश्यकता नव्हती अशा चेंडूची. सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हर आहे का पण. 1 चेंडू आणि 2 धावा. मॅच कंप्लीट होईल. फुलटॉस चेंडू फिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता आणि पकडलाय शेल आणि सामना जिंकलाय विनर्स एकविरा या संघानं. आणि मला असं वाटतंय का फाईन खेळायची गरज जरूर होती. अजिंक्य याला फेवरेट झोन मध्ये मारायचा होता फटका परंतु स्ट्रेट लॉंग ऑफच्या रिझन मध्ये मारला तेही हवेत आणि सामना इथे फसला जरूर सिद्धवेद फायटर्स या संघाला. चला मेगा फायनलच्या मुकाबल्यासाठी आपण आमंत्रित करू कर्णधार SM चॅम्पियन संघाचा सचिन आणि चला विनर्स एकविरा संघाचा कर्णधार अजिंक्य भोईर या दोघांना आमंत्रित करतोय. टॉस साठी पॅव्हलियन कक्षाकडे यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अजिंक्य भोईर. चला SM चॅम्पियन संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे आणि अजिंक्य भोईर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सरांना विनंती असेल